नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या संस्कृतच्या पाठ्यपुस्तकातील वीरवनिता विश्पला हा जो गद्यपाठ आहे, त्याच्या खालचा भाषाभ्यास समजावून घेणार आहोत. या गद्यपाठाचं भाषांतर आपण आधीच समजावून घेतलेलं आहे. आज आपल्याला भाषाभ्यास समजावून घ्यायचा आहे. चला, पहिला प्रश्न काय दिलाय बघा. उचितम पर्यायम चित्वा रिक्तस्थानानी पूरयत. म्हणजे रिकाम्या जागी आपल्याला योग्य शब्द भरायचा आहे पर्यायामधला. आता आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये, कृतीपत्रिकेमध्ये तो संबंधित परिच्छेद छापलेला असतो. त्याच्यामुळे तो परिच्छेद नीट वाचून आपल्याला पर्याय निवडायचे असतात. आता पहिला त्यांनी काय दिलाय बघा भाग. पहिलं वाक्य त्यांनी काय दिलेलं आहे, शत्रवः. आता शत्रवः हे बहुवचन आहे की नाही. मग या ठिकाणी कृतवान आणि कृतवंतः ह्याच्यापैकी बहुवचनी शब्द कोणता आहे, ते आपलं उत्तर कृतवंतः. म्हणजे हे आपलं काय झालं, उत्तर. तुमच्या लक्षात येत आहे. आता पुढे बघा, आ मध्ये काय दिलंय बघा. आ वाक्यात त्यांनी काय दिलंय बघा, खेलराजः. आता खेलराजः एक वचन आहे. मग ह्याच्यापैकी एकवचनी शब्द कोणता आहे, प्रविष्टवान. आणि म्हणून आपण तो निवडला. पुढचं बघा विद्यार्थी मित्रांनो, हा खरा भाग व्याकरणाचा आहे बरं का. कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण, कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण, त्याच्यामधला हा एक भाग आहे. पण हा जेव्हा आपण व्याकरणाचा भाग बघू तेव्हा आपण याच्याबद्दलचे सगळे जे नियम आहेत ते समजावून घेणार आहोत. पण आता या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला पर्याय फक्त निवडायचे आहेत. आता विश्पला एक वचन आहे, स्त्रीलिंगी एकवचन आहे. म्हणजे प्रविष्टवती हे स्त्रीलिंगी एकवचन आपल्याला निवडावं लागेल. पुढचं बघा, सा युद्धम. आता सा म्हणजे परत काय झालं, एकवचन स्त्रीलिंगी आणि म्हणून कृतवती. हे उत्तर आपल्याला निवडावं लागेल. चला, उ वाक्य काय दिलंय बघूया. शत्रू सैनिकाः. आता शत्रू सैनिका हा बहुवचन आहे की नाही. मग ह्या दोन शब्दांमधलं बहुवचन काय आलंय, अवरुध्यवन्तः. हे आपलं उत्तर. पुढचं वाक्य बघा, सैनिकाः शिबिरम. सैनिकाः शिबिरम. सैनिकाः काय झालेला आहे, बहुवचन. मग ह्याच्यातला बहुवचनी शब्द कोणता, गतवन्तः. ते भगवान, भगवंत, भगवंतः, भगवान शब्द पुढच्या वर्षी आहे. त्याच्या अनुषंगाने आपण जेव्हा याचा ग्रामर भाग शिकू तेव्हा मी तुम्हाला सविस्तर सांगेन. पुढचं वाक्य बघूया, शत्रू सैनिकाः पादम. आता शत्रू सैनिकाः या ठिकाणी बहुवचन आलेलं आहे. मग बहुवचनी शब्द आहे कर्तितवन्तः. पुढचं वाक्य बघा, सा रणांगणम. आता सा परत एकवचन आलंय स्त्रीलिंगाचं. मग आपल्याला आगतवती. तुम्हाला हे नियमाने जर का कळणार नसेल तर मी म्हटलं तसं परिच्छेद वाचायचा, त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर मिळणार आहे. पुढचं वाक्य बघा, विश्पला ध्यानम. आता विश्पला स्त्रीलिंग एकवचन आहे. मग स्त्रीलिंग एकवचनी शब्द इथे आरब्धवती आहे. पुढचं बघा वाक्य, अश्विनी कुमारौ ताम यथा पूर्वम. आता अश्विनी कुमारौ द्विवचन आलंय. मग ह्याच्यातलं द्विवचन कोणतं आलेलं आहे बघा, कृतवन्तौ हे द्विवचन आलेलं आहे. म्हणून आपण योग्य शब्द निवडायचा, कृतवन्तौ. पहिला प्रश्न लक्षात आलाय. आता प्रश्न क्रमांक 2, स्तंभमेलनम कुरुत. आता लोहयुक्तम. लोहयुक्तम म्हणजे लोखंडाचं. काय होतं बरं लोखंडाचं, काय मिळालं त्या विश्पलाला लोखंडाचं, पादम. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ती जोडी पादम बरोबर लावावी लागते. वीरांगना. कोण होती वीरांगना. मग आ गटामध्ये आपल्याला विश्पलाची जोडी निवडावी लागेल. म्हणजे वीरांगनाची जोडी आपल्याला विश्पला बरोबर लावावी लागते. पुढचा आहे भीताहा. कोण घाबरलं होतं, कोण भ्यायलं होतं, तर शत्रू सैनिकाहा. म्हणून ही जोडी लावावी लागेल. महत. महत म्हणजे मोठं.
मोठं काय सुरू झालं होतं? तर मोठं युद्ध सुरू झालं होतं आणि म्हणून महत जे आहे ते युद्धम बरोबर आपल्याला जोडावं लागेल. आणि शूरः, शूर कोण होता? तर शूर खेलराज हा राजा होता. म्हणून आपल्याला शूरःची जोडी खेलराजः बरोबर लावावी लागते. आता तिसरा प्रश्न काय दिलाय बघूया. अधोदत्तेषु विशेषणेषु यानी विशेषणानि विष्पलां न वर्णयन्ति तानि पृथुक कुरुत. म्हणजे त्यांनी असं सांगितलंय, खाली जे शब्द दिलेले आहेत विशेषणाचे, त्याच्यापैकी कोणते शब्द आहेत जे शब्द या ठिकाणी आपल्याला विष्पलासाठी लावावे लागतात आणि कोणते शब्द तिला लागू होत नाही हे बघायचंय. पण त्यांनी काय सांगितलंय, न वर्णयंती म्हणजे ह्या शब्दांमधले कोणते शब्द विष्पलाला लागू पडत नाहीत, कोणती विशेषणं विष्पलाला लागू पडत नाहीत, ती आपल्याला ओळखायची आहेत. बरोबर आहे. चला मग आता आपण एक 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 शब्द बघूया आणि तो शब्द जर का विष्पलासाठी लागू पडत नसेल तर त्याच्या खाली आपण अंडरलाईन करूया. पहिला शब्द आहे चकिताहा. ती चकित झाली होती का विष्पला? नाही. उलट तिचा पराक्रम बघून शत्रू सैनिक चकित झालेलं होतं. म्हणजे चकिताहा हे विशेषण विष्पलाला लागू होत नाही. प्रशंसिता. तिची प्रशंसा केली होती का? हो, केली होती. म्हणजे प्रशंसिता हे विष्पलाला लागू पडतं. नंतर भीता, ती घाबरली होती का? नव्हती घाबरली. मग हा शब्द तिला लागू होत नाही. म्हणून आपण त्याच्या खाली अंडरलाईन केली. समर्था, ती समर्थ होती का? होती. म्हणजे हा शब्द तिला लागू पडतोय. निश्चला, ती निश्चल होती का? स्थिर होती का? ते अश्विनी कुमार जेव्हा तिला पाय बसवणार होते, त्याच्या आधी तिने त्यांचं ध्यान केलं होतं अतिशय निश्चल राहून. म्हणजे निश्चला हा शब्द तिला लागू पडतो. एकाकिनी, ती एकाकिनी होती का? हो, शत्रू सैन्याने तिला घेरलेलं आणि ती एकटी होती. म्हणजे एकाकिनी हा शब्द सुद्धा तिला लागू पडतोय. चैतन्य मूर्तीही, ती चैतन्य मूर्ती होती का? हो, होती. अवरुद्धा, बरोबर आहे. अवरुद्धा म्हणजे तिने अडवलं होतं का? नाही, तर तिला सैनिकांनी अडवलेलं होतं. अवरुद्धा म्हणून अवरुद्ध हा शब्द तिला लागू होत नाहीये. चामुंडेश्वरी, हो, चामुंडेश्वरी सारखी ती शत्रूवरती तुटून पडलेली म्हणजे हा शब्द तिला लागू पडतो. त्याच्यानंतर महाविदुषी, ती महाविदुषी होती का? विद्वान होती का? होती. म्हणजे महाविदुषी शब्द तिला लागू पडतो. रणकुशला, ती रणांगणामध्ये कुशल होती का? प्रवीण होती का? होती. म्हणजे रणकुशला हा शब्द तिला लागू पडतो. शूरः, ती शूरः, आता इथे लक्षात घ्या हा फसवा शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो. ती शूर होती का? हो, होती. ती शूर होती. पण तरी मी इथे शूरः खाली अंडरलाईन केली आहे. म्हणजे हा शब्द विष्पलासाठी लागू होत नाहीये, असं आपण म्हणतोय. का बरं? कारण शूरः, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, शूरः हे रूप इथे पुल्लिंगाचं रूप आलेलं आहे. जर का विष्पलाला शूर आहे असं म्हणायला पाहिजे होतं, तर इथे शूरा शब्द यायला पाहिजे होता स्त्रीलिंगी. हा फसवणारा शब्द आहे. तुम्हाला वाटेल हो, ती होती शूर, पण हे लिंग पुल्लिंग आहे. म्हणजे विष्पलाला हा शब्द लागू पडत नाही हे विशेषण. मग तिथे शूरा शब्द आला असता तर लागू पडत असता. म्हणजे शूरः हा शब्द तिला लागू पडत नाही. का लागू पडत नाही? कारण लिंग बदलून आलेला हा शब्द आहे. नायिका, ती नायिका होती का? तर हो, ती नायिका होती. आणि नंतर आलेला आहे दुःखिता, ती दुःखी झाली होती का? नाही. बरोबर आहे. म्हणजेच दुःखिता हा शब्द तिला लागू पडत नाही. म्हणजे विष्पलाच्या स्वभावानुसार या ठिकाणी जे शब्द दिलेले आहेत त्याच्यातले 5 शब्द तिला लागू पडत नाहीत. चकिताहा, भीता, अवरुद्धा, शूरः, दुःखिता. लक्षात आलेलं आहे? चला. आता पुढचा प्रश्न त्याने दिलेला आहे, माध्यम भाषया उत्तरम लिखत. पहिला प्रश्न दिलेला आहे, विष्पलायाः शौर्यस्य वर्णनम कुरुत. विष्पलाच्या शौर्याचे वर्णन करा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये माध्यम भाषया उत्तरम लिखत हा जो प्रश्न आहे
तो प्रश्न संस्कृतमध्ये छापलेला आहे. इथे छापलाय की नाही? विश्पलायाः शौर्यस्य वर्णनम कुरुत. मग त्याचा मराठीत अर्थ आपण जाणून घ्यायचा. विश्पलाच्या शौर्याचे वर्णन करा. आणि मग अगदी मुद्देसूद आणि अचूक उत्तर लिहायचं. पूर्ण तो प्रसंग, ती कथा लिहून काढायची नाही आपल्याला. 2 मार्क आहेत. मग 2 मार्कापैकी अर्धा मार्क त्या पाठाचं नाव लिहिण्यासाठी असतो. हे मी तुम्हाला आधी प्रत्येक धड्याच्या खाली आपण भाषाभ्यास सोडवताना सांगितलंय. मग आपल्याला अर्धा मार्क मिळवण्यासाठी इथे काय लिहावं लागेल प्रस्तावनेमध्ये? वीरवनिता विश्पला या गद्य पाठातील प्रस्तुत प्रश्न आहे. ही झाली आपली प्रस्तावना. आता आपल्याला करायचंय, लिहायचंय मुख्य उत्तर. मुद्देसूद बघा आपण काय लिहिलंय. खेलराजाच्या राज्यावर शत्रूंनी आक्रमण केले. मोठे युद्ध सुरू झाले. खेलराजाची पत्नी विश्पला पण लढाईला आली. पृथ्वीवर अवतरलेल्या चामुंडेश्वरीप्रमाणे तिने शत्रूंचा संहार केला. ही जोपर्यंत रणांगणातून बाजूला केली जात नाही, तोपर्यंत आपल्याला विजय मिळणार नाही, असा विचार करून शत्रू सैनिकांनी एकाच वेळी सर्व बाजूंनी हल्ला करून तिला अडवले. विश्पला एकटी, परंतु तिच्या मनात भीती निर्माण झाली नाही. उलट दुप्पट उत्साहाने तिने युद्ध केले. युद्धाच्या वेळी शत्रू सैनिकांनी तिचा एक पाय कापला. आता पुढचा मुद्दा काय लिहिलाय आपण? पाय तुटला तरी तिचा उत्साह मावळला नव्हता. दुसऱ्या दिवशी लढायचे असा निश्चय करून अश्विनी कुमारांचे ध्यान करून त्यांच्याकडून लोखंडी पाय मिळाल्यावर ती रणांगणात आली. तिला पाहताच आणि तिने शस्त्रप्रहार सुरू करताच शत्रू सैनिकांचे धैर्य नष्ट झाले. केळीचे खांब कापावेत इतक्या सहजतेने तिने शत्रू कापले. हजाराहून अधिक सैनिक तिने मारले आणि विजयश्री खेचून आणली. असं मुद्देसूद तिच्या शौर्याचं वर्णन करणारं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. आता पुढचा प्रश्न बघा. माध्यम भाषेया उत्तरचा. विश्पला अश्विनी कुमारयोः ध्यानम किमर्थम कृतवती? विश्पलाने अश्विनी कुमारांचं ध्यान कशासाठी केलं? मग चला, उत्तराची सुरुवात काय केली आपण? वीरवनिता विश्पला या गद्य पाठातील प्रस्तुत प्रश्न आहे. आता मुख्य उत्तर काय आहे? युद्धात शत्रू सैनिकांनी विश्पलेचा पाय तोडला, तरी पण तिचे मनोधैर्य खचले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी युद्ध करायचेच असा तिचा निश्चय होता. त्यासाठी तिने देवांचे वैद्य अश्विनी कुमार यांचे ध्यान एकाग्रतेने आणि एका जागी निश्चल बसून केले. अश्विनी कुमारांच्या कृपेनेच आपल्याला पुन्हा लढणे शक्य होईल असा तिचा विश्वास होता. हे आपण मुद्देसूद उत्तर लिहिलं. प्रश्न क्रमांक 5. पाठात धातुसाधित अव्ययांनी चिनुत पृथक कुरुत च. पाठात आलेली धातुसाधित अव्यय त्वांत, लेबंत, तुमंत आली असतील तर लिहायचंय. पण तुमंत अव्यय ह्या पाठात नाही, त्वांत आणि लेबंत आहेत. त्वांत अव्यय कोणकोणती आलेली आहेत बघा. पहिलं आलंय दृष्ट्वा, मग आहे कृत्वा, योजयित्वा, चिंतयित्वा. आणि लेबंत अव्यय 3 आलेली आहेत. आक्रम्य, निश्चित्य आणि उपविश्य. चला, पुढचा प्रश्न काय दिलाय बघूया. समानार्थक शब्दम पाठात लिखत. म्हणजे हे आपल्याला इथे जे शब्द दिलेले आहेत, अरिही, चरणः वगैरे, ह्या शब्दांसाठीचा समानार्थी शब्द पाठात कोणता आलेला आहे तो आपल्याला लिहायचा आहे. मग आपण काय लिहिलंय बघा शोधून.
तुम्हाला परिच्छेद दिलेला असणार आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत. नीट वाचून तो शब्द शोधून आपल्याला उत्तर लिहायचंय. आता अरिही, अरिहीला आपल्या पाठात कोणता शब्द आलाय? शत्रुः. चरणः, चरणः म्हणजे पाय, त्याला कोणता शब्द आलाय? पादः. नंतर आहे वीर्यम, वीर्यमसाठी कोणता शब्द आलाय? शौर्यम. त्याच्यानंतर संग्रह साठी कोणता शब्द आलाय? युद्धम. त्याच्यानंतर रणांगणम साठी कोणता शब्द आलाय? रणरंगः. रक्षकाहासाठी कोणता शब्द आलाय पाठात? सैनिकाहा. पंडितासाठी कोणता शब्द आलेला आहे? विदुषी. वीक्षसाठी कोणता शब्द आलेला आहे? दृष्ट्वा. त्याच्यानंतर वेदना, वेदना या शब्दासाठी कोणता शब्द आलेला आहे? पीडा. आणि अगणिताहा, त्याच्यासाठी कोणता शब्द आलेला आहे पाठात? असंख्याहा. लक्षात आलेली आहेत उत्तरं? आता पुढचा प्रश्न त्यांनी दिलाय, विरुद्धार्थक शब्दम पाठात लिखत. इथे पण तसंच त्यांनी जे शब्द छापलेले आहेत त्याचा पाठात आलेला विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. मग मित्रम, मित्रमच्या विरुद्ध काय आलंय पाठात? शत्रुः. कातरता, कातरता म्हणजे भित्रेपणा, त्याच्या विरुद्ध काय आलंय? धैर्यम. असमर्था, त्याच्या विरुद्ध काय आलंय? समर्था. कातरः, त्याच्या विरुद्ध काय आलेलं आहे? शूरः. आणि पराजयच्या विरुद्ध काय आलेलं आहे? जयः. आता प्रश्न क्रमांक 8, रिक्त स्थानम पूरयत. इथे त्यांनी हा पुल्लिंगाचा कॉलम दिलाय, हा स्त्रीलिंगाचा, परत पुल्लिंगाचा, स्त्रीलिंगाचा, पुल्लिंगाचा आणि स्त्रीलिंगाचा, म्हणजे आपल्याला लिंग बदलून संस्कृत मधला तो शब्द लिहायचा आहे. त्यांनी जो दिलाय त्याच्या व्यतिरिक्त असलेला शब्द. मग इथे पुल्लिंगात त्यांनी पती म्हटलंय, म्हणजे स्त्रीलिंगात आपल्याला काय लिहावं लागेल? पत्नी. पुल्लिंगामध्ये त्यांनी रणकुशलः लिहिलंय, मग स्त्रीलिंगी शब्द आपल्याला काय लिहावा लागेल? रणकुशला. त्याच्यानंतर इथे स्त्रीलिंगामध्ये शूरा शब्द छापलाय, पुल्लिंगात आपल्याला काय लिहावं लागेल? शूरः. इथे पुल्लिंगामध्ये भीतः शब्द छापलाय, आपल्याला उत्तर लिहावं लागेल भीता. पुल्लिंगामध्ये छापलंय एकाकी, आपल्याला स्त्रीलिंगातलं उत्तर लिहावं लागेल एकाकिनी. इथे त्यांनी स्त्रीलिंगामध्ये लिहिलेलं आहे हतोत्साहा, आपल्याला पुल्लिंगामध्ये लिहावं लागेल हतोत्साहः. इकडच्या कॉलम मध्ये स्त्रीलिंगात त्यांनी नायिका छापलेला आहे, आपल्याला पुल्लिंगामध्ये काय लिहावं लागेल? नायकः. स्त्रीलिंगामध्ये त्यांनी छापलंय समर्था, पुल्लिंगात आपल्याला लिहावं लागेल समर्थः. आणि पुल्लिंगात त्यांनी छापलंय राजा, मग स्त्रीलिंगात लिहावं लागेल राणी, त्याला संस्कृतमध्ये काय म्हणतात? राज्ञी. लक्षात आलेला आहे हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो? चला आता शेवटच्या या प्रश्नात त्यांनी काय दिलंय बघूया. आधी ते जे शीर्षक आहे ते समजून घेऊया. मौखिक कार्यम तोंडी आहे, पण आपण इथे स्लाइड वरती त्याची उत्तरं मांडलेली आहेत आणि तोंडी त्याची चर्चा करणार आहोत. कसं आलं उत्तर? काय म्हटलंय त्यांनी? अधोदत्तम कार्यम केन कृतम इति लिखत. खालील जे त्यांनी कार्य दिलेली आहेत ती कोणी केली हे लिहायचं आहे आपल्याला. चला करूया सुरुवात. काय म्हटलंय पहिलं वाक्य? सेनायाः नायकत्वस्य स्वीकरणम. त्या सेनेचं नायकत्व, सेनापती कोण बनला? तर खेलराज. म्हणून आपण काय लिहिलंय उत्तर? खेलराजेन. बरोबर आहे. कोणी कार्य केलं? बरोबर आहे, ते आपल्याला लिहायचंय. मग आता पुढे बघा, राज्ये आक्रमणम, राज्यावर आक्रमण कोणी केलं? शत्रूंनी, म्हणजे तृतीया विभक्ती वापरावी लागेल. म्हणून आपण उत्तर काय लिहिलंय? शत्रुभिः. पुढे बघा, खेलराजस्य पश्चात रणंगणम प्रवेशः. खेलराजाच्या पाठोपाठ रणांगणात कोण आली? विष्पला, विष्पलया. बरोबर आहे. त्याच्यानंतर जयम प्राप्तुम युगपत आक्रमणम, म्हणजे जय मिळवण्यासाठी आक्रमण कोणी केलं? शत्रू सैनिकैही, शत्रू सैनिकांनी आक्रमण केलं, म्हणून तृतीया. पुढे बघा, द्विगुणित उत्साहेन युद्धम, द्विगुणित उत्साहाने युद्ध केलं कोणी? विष्पलया.
बरोबर आहे. हे कर्तरी भूतकालवाचक आणि कर्मणी भूतकालवाचक आहे. ही जी शेवटची जी रूपं आहेत ना, युद्धम, प्रवेशः वगैरे त्याच्या अनुषंगाने आपल्याला ही तृतीया विभक्ती लिहावी लागते कर्त्याची बऱ्याच वेळेला विद्यार्थी मित्रांनो. पुढे बघा, एकपादकर्तनम. कोणी कापला एक पाय? शत्रू सैनिकैही. पुढे बघा, शिबिरम प्रत्यागमनम. शिबिरम शिबिरामध्ये कोण गेले परत? शत्रुभिः. विष्पलाय विष्पलायाः दर्शनमात्रेण धैर्यनाशनम. कोणाचं धैर्य संपलं? शत्रू सैनिकानाम, शत्रू सैनिकांचे. इथे षष्ठीचं रूप आलंय. सहस्राधिक सैनिकानाम संहरणम. 1000 सैनिकांचं संहरण. ठार कोणी मारलं? विष्पलया. आणि आयुध प्रहारेण उत्साहनाशनम. उत्तर काय आलेलं आहे? विष्पलया. लक्षात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? आज आपण काय बघितलं बरं? वीरवनिता विष्पला या गद्यपाठाखालचा भाषाभ्यास आपण समजावून घेतला. विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि स्पंदन अकॅडमी या शैक्षणिक चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेचच सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.